आयुष्यभर गावात आणि आसपासच्या गावात दाढ्या करण्याचे, केस कापण्याचे काम करून आपले पोट भरणाऱ्या शांताबाईंना काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी खास दिल्लीला बोलावून घेतलं। नवऱ्याच्या मृत्यूनंतर 4 पोरींचा सांभाळ करण्यासाठी शांताबाईंना हाती वस्त्रा घेतला होता, परंतु आपण करत असलेले काम इतकं दखल घेण्याजोगं आहे असं तिला कधी वाटलंही नव्हतं। भारताची पहिली महिला केश कर्तनकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता साऱ्या पंचक्रोशीत शांताबाईला ओळखलं जात असलं तरी या शांताबाईच्या कामाला जगासमोर आणले ते मुक्त पत्रकार संपत मोरे, आणि तेही 8 वर्षापूर्वी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात बाईचं केश कर्तनालय आहे असं माझ्या कानावर आलं। खेड्यात शहरात मोटरसायकल, कार चालवणाऱ्या बायका दिसतात, पण या बायकांकडे पूर्वी जितक्या कुतूहलानं पाहिलं जाईल तसं आज पाहिलंच जात नाही। पण केवळ पुरुषाचाच म्हणून गणलं जाणारा हजामतीचं काम करणारी बाई कुठेतरी असेल हे जरा आश्चर्यच वाटत होतं। कारण परपुरुष परस्त्री आपल्या कल्पना अभिमानानं मिरवणारी आपली खेडी आजही गावागावात पुरुष समोरून येताना दिसला तर बाई पदर डोक्यावरून घ्यायचा रिवाज आहे। अशा वातावरणात सतत पुरुषांशी संपर्क येणारा व्यवसाय ही बाई का करत असेल? पुरुषही या बाईकडे केस कापायला, दाढी करायला कसे जात असतील? खरंच अशी बाई असेल का की आपल्या कानावर आलेली अफवा आहे असे प्रश्न मनात येत होते। तरीही ओळखीनं ओळख काढत त्या बाईचा अपुरा पत्ता मिळवला आणि अवलिया बाईला शोधायला निघालो। शांताबाई श्रीपती यादव, तिच्या नवऱ्याचं नाव अरदान। तिच्या नवऱ्याला भाऊबंदकीच्या भांडणात गाव सोडावं लागलं तर जगण्यासाठी हसूर या गावात आला। या गावातील लोकांनी गावात कारागीर नसल्यामुळे त्याला राहायला जागा दिली। मग गावात बलूत गोळा करून गावकऱ्यांच्या हजामती करून उदरनिर्वाह करू लागला। लोक पैशाऐवजी धान्य द्यायचे, अशीच बलुतेची पद्धत तेव्हा गावात होती। हे दोघे नवरा बायको आणि 4 मुली अशा 6 माणसांचा संसार। एक दिवस श्रीपती आजारी पडला। अनेक ठिकाणी औषध पाणी केलं पण गुण आला नाही। शांताबाईचा संसार उघड्यावर पडला। समोर मोठं संकट उभं राहिलं। त्या गावात शेतमजुरी करून जगावं तर तसं तालेवार शेतकरी नव्हते, त्यामुळे मजुरीचं काम मिळणार नव्हतं। मग विचार करत असतानाच मनात विचार आला, आपणच जर दाढी केस कापायचा व्यवसाय सुरू केला तर? पण या विचारासोबत तिच्या अंगावर काटा आला। समाज निंदा नालस्ती करेल अशी भीतीही वाटली। तिचा बाप नामांकित कारागीर होता। लहान असताना बापाचं हजामत करणं तिनं मन लावून पाहिलं होतं। तिला विचार करताना असं वाटलं, जमेल आपल्यालाही हजामत करायला। मग तिनं शेजारच्या म्हातारीला मनात आलेला विचार बोलून दाखवला। तिनंही संमती दिली। ती स्वतःच्या नातवाला घेऊन शांताबाईकडे आली। घरात असलेल्या नवऱ्याच्या कात्रीनं त्याचे केस कापण्याचा प्रयत्न केला। एका रेषेत जमलं नाही, मग चमनगोटा पूर्ण केस कापले गेले। मग त्या म्हातारीच्या नवऱ्याचे केस कापले। त्या म्हाताऱ्या बाईनं तिला आधार दिला। गावात ज्यांची हजामत करायची आहे त्यांना शांताबाईच्या घरी घेऊन येऊ लागली। संकटकाळी हा जगण्याचा नवा मार्ग सापडला।